प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आक्रमक आंदोलन झालं। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दिव्यांग कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तीव्र आंदोलन करण्यात आलं। आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून दिव्यांगांसाठी आर्थिक तरतूद करावी, दिव्यांगांच्या हक्काचा निधी परत गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं, 2016च्या अपंग कायद्यानुसार दिव्यांगांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, वाढत्या महागाईचा विचार करून दिव्यांगांना दरमहा 2500 रुपये अनुदान द्यावं, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील 1% रक्कम दिव्यांग कल्याणासाठी खर्च करावी, अशा मागण्या करण्यात आल्या। त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आज तासभर आंदोलन सुरू होतं, पण त्या ठिकाणी रॅम्प नसल्यानं अधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यासाठी बाहेर यावं अशी मागणी देवदत्त माने यांनी केली, पण निवेदन घेण्यासाठी कुणीही अधिकारी बाहेर आले नाहीत। त्यामुळे दिव्यांग संघटनांनी आक्रोश करत ठिय्या मारला। त्यानंतर दिव्यांग कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आले, तिथंही पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। अधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा निषेध करत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला।